आज मी तुम्हाला फरसाण्याची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 250 ग्रॅम फरसाणा घेतलेला आहे। हा फरसाणा आपण मिसळला वगैरे वापरतो, यामध्ये सगळा फरसाणा मिक्स असतो, अशा पद्धतीत बघा असतो। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि गरम होऊन देऊया। छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकायची थोडीशी एकदम हिंग पावडर। एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे बघा, कांदा चांगला भाजून घेऊया। त्यात टाकायची आपल्याला हळद, त्यात टाकायचे आपल्याला बघा आलं, लसूण आणि हिरवी मिरची मी कुटून घेतलेली आहे। आता याला काय करायचं, 2 मिनिटं फक्त परतून घ्यायचं। त्यात टाकायचं एक मीडियम आकाराचं टोमॅटो। आता याला काय करायचं, एक 2 मिनिटं परतून घ्यायचं। चवीप्रमाणे मीठ। आता हे पहिलं चांगलं परतून घेते। आता ह्याच्यात टाकणार आहे 1 चमचा जिरे धने पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर, मिक्स करून घेऊया। आणि ह्याच्यामध्ये टाकायचे कांदा लसूण मसाला 1 चमचा, मस्त चव येते। ह्याला काय करते, पहिलं चांगलं मिक्स करून घेते। त्यात टाकणार आहे मी थोडंसं कोमट पाणी। गॅस केलेला आहे बारीक आणि मिक्स करून घेऊया। त्यात टाकायची थोडीशी कोथिंबीर, देठा सकट टाकलेली आहे। आणि आता ह्यात टाकायचं आपल्याला हा फरसाणा, मिक्स करून घेऊया। एवढा सुक्का होतो। थोडंसं जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर आदान पाहिजे असेल का नाही, म्हणजे पाणी तरी ठेवला तरी चालू शकते। आता ह्याला काय करते माहिती का, एकदम बारीक गॅस करते आणि 1 मिनिटभर फक्त झाकण ठेवायचे, जास्त वेळ ठेवायची गरज नाही। आणि नाही ठेवलं तरी चालतं बरं का। झाकण काढून घेऊया। बघा मस्त असं झालेलं आहे। आणि हे कसं माहितीये का, बनवून ठेवायचं आणि जेवायच्या टायमाला मग त्याच्यामध्ये काय करायचं, गरम करायचं, शेव टाकायचे, 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं। मस्त अशी ही सुक्की भाजी होते आणि चवीला तर इतकी छान लागते ना, करून बघा एकदा।